तुमच्या ओळखीत ब्रेस्ट कॅन्सरचे कोणी पेशंट आहेत? भविष्यात या पेशंट्सना लिम्फोडिमा सारखे आजार उद्भवू शकतात याची काही कल्पना आहे? ओके, दिस व्हिडिओ इज फॉर यू. ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटसाठी सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन अशा उपचार पद्धती असतात. आता या उपचार पद्धती घेत असताना त्याच्याबरोबर येणाऱ्या अडचणींची काळजी घेतली पाहिजे. लिम्फोडिमा म्हणजे ऑपरेशन झालेल्या साईडच्या हातावर येणारी सूज, ज्याला आम्ही लिम्फोडिमा म्हणतो, हा त्याच अडचणींचा एक भाग आहे. हाताची सूज जर का वाढत राहिली तर हात जड होतो, पेशंटला हालचाल करायला त्रास होतो, हात दुखतो आणि अल्टिमेटली पेशंटच्या दैनंदिन जीवनाच्या हालचाली करणं त्यांना अवघड होत जातं. ऑन्कोफिजिओथेरपीमध्ये आपण याच लिम्फोडिमाची योग्य पद्धतीने काळजी घेतो. वेगळ्या वेगळ्या उपचार पद्धती वापरून आपण या हाताची सूज कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. इनफॅक्ट आता सध्या पेशंटच्या हाताला सूज जरी नसेल तरी सुद्धा भविष्यात लिम्फोडिमा प्रिव्हेन्शनसाठी आतापासूनच आपण योग्य पद्धतीने एक्सरसाइज करून लिम्फोडिमा अवेअरनेस आणि लिम्फोडिमा प्रिव्हेन्शनचे एक्सरसाइजेस सुरू करतो. अल्टिमेटली याचा इफेक्ट पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होण्यासाठी होतो. थँक्यू.